ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। मी चेकअप साठी आलेली, मला उलटी, चक्कर आणि ताप होता। तर मी चेकअप करून मेडिसिन घ्यायला गेली, तर त्यांनी मला गोळ्या दिल्या। तर त्या गोळ्या काळ्या दिसत होत्या। तर मी सिस्टरने सांगितलं की गोळी काळी दिसते। तर ते बोलले कुठे दिसतात काळ्या? तर म्हणलं काळे औषध। मग त्यांनी चेंज करून दिल्या। त्याच्यानंतर परत आज मी चेकअपला आले। चेकअपला आल्याच्या नंतर त्यांनी मला एक डॉक्टर चिल्ले आणि त्यांच्या सिस्टर दोन त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे न्यूजला कशाला दिलं म्हणून, गोळी काळी आली म्हणून। तर ते मला ओरडत होते की एका गोळीने काय होते, कोण मरत नाही एक गोळी खाल्ल्याने। बातमीच्या स्वरूपातच मला माहिती समजली होती। तर रुग्ण शिंदे नावाचा अशी प्राथमिक माहिती समजली। तर आपण चौकशी केली होती। तर ते गंगाधर पगारे साहेबांना कळवलं होतं का असा प्रकार वांगणीच्या PSC मध्ये घडतोय। त्यावर त्यांनी तात्काळ इथे चौकशी केली होती। परंतु आज रुग्ण वापस रुटीन चेकअपला आल्यानंतर त्याचा चेकअप झाल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलावून जाब विचारला गेला। चिले म्हणून कोणतरी मॅडम होत्या डॉक्टर, आणि त्यांचे दोन सहकारी होते। हे जाब विचारणे कितपत योग्य आहे आणि काय जाब विचारला त्यांनी? जाब विचारला म्हणजे एका गोळीने माणूस मरतो का, या भाषेत जर रुग्णांशी बोलणं असेल तर 100% या हॉस्पिटलकडे दररोज फेरा मारून बघण्याची गरज आहे। परंतु हे वांगणीतले राजकारणी आणि समाजकारणी ठेकेदार बनले आहेत। त्याच्यामुळे वांगणीतल्या लोकांकडे आणि हॉस्पिटलकडे लक्ष नाही यांचं। हॉस्पिटलला कोणताही सामाजिक कार्य करता येत नाही। मागे देखील मनसेने आवाज उठवला होता, आता देखील या गोष्टीत आपण सोडणार नाही। या लोकांना यांची चूक आहे तर यांना त्याची भरपाई भोगावीच लागेल। एक माणसाच्या मृत्यूची किंमत यांना समजत नसेल म्हणून नालायकपणाचा कर झाला हा। एका गोळीने माणूस मरतोय का, ही स्टेटमेंट अयोग्य आहे आणि यांचा निषेध करतोय। आणि प्राथमिक पातळीवर चौकशी केली, जी काही स्टेटमेंट होती रुग्णाची देखील घेतली, रुग्णांनी स्टेटमेंट दिलेली। आता आपण यांच्या चौकशीचा फेरा मागे यांच्या लावू आणि 100% रुग्णाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। आणि या हॉस्पिटलमध्ये जे चुकीचे प्रकार चालतात ते तात्काळ बंद झाले पाहिजे, नाहीतर आमदार साहेब खासदार साहेबांना आणि कलेक्टर आणि जे कोणी आपले अधीक्षक आहेत गंगाधर पगारे साहेबांना यांना मी रीतसर पत्रव्यवहार करणार आहे आणि वांगणीच्या PSC ला टाळं लावा। जर लोकांना इथे येऊन मरण स्वीकारावं असं वाटत असेल म्हणजे या डॉक्टर लोकांना रुग्ण वाचवण्याचं यांच्या तत्वात आहे का नाही समजत नाही अद्यापही। या भाषेत यांची वर्तणूक आहे। इथे एकच आरोग्य केंद्र आहे आणि त्याला सुद्धा पावसाळ्यात गलती लागलेली आहे। आपण आवाज उठवल्यानंतर त्याला ताडपत्री तात्काळ 2-3 दिवसात टाकली गेली। म्हणजेच राजकारणी राजकारण करण्यात व्यस्त आहेत आणि समाजकारणी म्हणून फक्त मनसेच काम करते इथे। या लोकांना लाजा कशा वाटत नाही? लोकांच्या घरी मत मागायला गेल्यानंतर लोक यांना हाकलून का नाही देत, हा प्रश्न इथं उपस्थित होत आहे। आणि गंगाधर पगारे साहेबांना सांगणार आहोत आम्ही प्राथमिकपणे भेट घेऊन, जर वांगणीच्या PSC मध्ये जर लोकांना सुखसुविधा भेटणार नसेल तर त्याला टाळं ठोका। आमची लोक बदलापूरला गेली तरी हरकत नाही।